श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात सगळे? आशा करते की मजेतच असाल. तर अधिक महिन्यामध्ये कोण कोण असं माझ्यासारखं सवाष्णी करतं? तर सवाष्णी म्हणजे जे आमचं कुलदैवत आहे तुळजापूरची आई, यांना माझे मिस्टर गेले होते, तर त्यांनी प्रसाद आणला होता, तर त्याच्या सवाष्णी माझ्या करायच्या राहिल्या होत्या. तर म्हटलं ह्या अधिक म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये तर अशा पद्धतीने बघा माझ्या आत्याबाई माझ्या केसामध्ये गजरा माळता येते आणि हा गजरा आमच्या घरच्या फुलांचाच आहे. आणि मस्त असं सगळ्यांची, ही आमची आजी आहे, ही नयन आमची आत्या, आणि पुढं दिसतील तर सगळ्या माझ्या चुलत्या आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्यांचे मी पाय वगैरे धुवून घेतले आणि प्रत्येकीचं पाय धुवून रुमालानी वगैरे असं पुसण्यापेक्षा असं आपला जो पदर असतो ह्यानेच लक्ष्मीचं पाय पुसायचे असतात. आता ह्या आपल्या घरी आलेल्या देवी समानच आहेत सगळ्या. मस्त असं हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना लावून घेतलं. ही लास्टला आहे ते आमची आजी आहे. तर मस्त असं सगळ्यांना पाय वगैरे धुवून हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि तोपर्यंत ताटं वगैरे सगळे आधीच करून ठेवले होते. मस्त पुरणपोळीचा बेत केला होता. तर सवाष्णी म्हटल्या होत्या आपण पुरणपोळी वगैरेच बनवतो आणि मस्त सगळ्यांना ताटं वगैरे केले. ताटं वगैरे वाढून घेतले सगळ्यांना आणि पुन्हा हळदी कुंकू वगैरे लावून सगळ्यांच्या एकदाच पाया पडले. परत आमच्या आत्या बोलले की नको सारखं सगळ्यांच्या पाया पडत राहू, त्यापेक्षा आपलं एकच नमस्कार कर सगळ्यांना. तर म्हटलं ठीक आहे, मग काय करणार. मग सगळ्यांना मस्त असं सांगितलं आता जेवण वगैरे व्यवस्थित छान असं करून घ्या. मग सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि हे मी ओटीसाठी वाण आणले होते, म्हणजे सुवासिनींचं जे सामान असतं आपलं वाण बोलतो आपण त्याला, ते मी 5-5 असं प्रत्येकीला आणले होते. मला गजरे भेटले नाही, त्याच्यामध्ये गजरे नाही दिसणार तुम्हाला, पण बाकीचं मी सगळं आणलं होतं. मेहंदीचे कोन वगैरे, नेलपेंट, म्हणजे जे सुवासिनींचं जे वाण आहे तेच आणलं होतं, पीस वगैरे. आणि मस्त सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरून घेतल्या आणि पाठीमागं जी आमची सोप्यावर बसले ती आमची आजी आहे, मामाची आई, तर तीही आज आली होती आणि मस्त आम्हाला अंजीर वगैरे खाऊ मामाच्या इकडचं घेऊन आली होती खायला. त्यांच्याकडचे अंजीर खूप फेमस आहे सासवडचे आणि खूप गोड असतात. आणि मस्त आम्ही बघा सगळ्यांच्या पायाचं मी हळदी कुंकू पुसून घेतले. असं म्हणतात की लक्ष्मीला आपल्या घरामध्ये जे आपण हळदी कुंकू पायांना वगैरे लावतो त्यांच्या पायांनी ते बाहेर नाही गेलं पाहिजे, म्हणून आपण ते घरातच आपल्या पदराने पुसून घ्यायचं आणि त्यांना ओटी वगैरे देऊन त्यांच्या पाया वगैरे पडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही जर कधी सवाष्णी केल्या तर ही नक्की फॉलो करा, कारण हे हळदी कुंकू जर बाहेर गेलं तर असं म्हणतात की लक्ष्मी आपल्या घरातनं बाहेर जाते, तर ती घरातून बाहेर न जावी म्हणून हे करायचं. तर एक एक करून असे सगळे निघले होते. नयनबाई निघली, नंतर ह्या आमच्या चुलत्या निघल्या आणि मस्त असं आमच्या आजी वगैरे सगळे बसले होते आणि स्वतःचं तोंड जरा पाहून घेतलं कॅमेऱ्यामध्ये. आणि मला असं मोठं कुंकू लावायला खूप जास्त आवडतं आणि मस्त आमच्या आत्यान ते पण निघले होते आता. तर त्यांना अंजीर वगैरे दिले आणि बघा इथं अंजीर खाताना आमची रिॲक्शन कशी आहे, रिॲक्शनवरूनच तुम्हाला लक्षात येईल की अंजीर किती गोड आहेत ते. आणि खूप छान लागतात आमच्या मामाच्या इकडच्या अंजीर, स्पेशल सासवडच्या असल्यामुळं त्यांना टेस्ट पण वेगळी आहे आणि त्यांच्याकडं वातावरण पण खूप छान आहे. त्याच्यामुळं तिकडचे नाही मामाचे, त्यांचे ना स्पेशल हे असतात, व्हरायटीज वेगळी त्यांची. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही, त्याच्यामुळे नक्की एक सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.